प्रस्तावित 280 कोटीच्या बंधारा प्रकल्पाक खर विरोध चालूच आसा। व्हड प्रमाणात आंदोलन सुरू करून अनिश्चित काळा खातीर उपोषण करपाची तयारी तांणी दाखयल्या। मजगती या आंदोलनाक आता समाज वावुरप्यांनी एकठांय येवन तेको दिला। आंदोलनाच्या 6व्या दिसा गोयच्या वेगवेगळ्या वाठारांतल्या सुमार 20 फुडाऱ्यांचो एक नामनेचो पंगड कार्यकर्तो रामा काणकोणकार हाच्या फुडारपणा खाला निषेध सुवातेर पावलो। ताका लागून गांवकारांची चळवळ आनी घट जाली। बोमा, करमळी, दिवार, सोनशी, साखळी, तालिगांव, नुवे, खांडेपार, उसगांव, प्रियोळ, बांबोळी, म्हापसा, पर्वरी, सुकूर या वाठारांतले प्रतिनिधी एकचारान ह्या निषेधाक सामील जाले। फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मेळपाक ह्या मिराबागचो लोक कित्याक लागून असो विरोध करता पळय तो येदो व्हडलो प्रोजेक्ट तांच्या गांवांत येता तेन्ना कित्याक इतले 280 कोटी मोडटा तेन्ना कितें तरी बरेंपण आसूंक जाय म्हणून ह्या गांवांत। पूण आतां तांकां मेळोन आनी तेंचे कडेन उलोवन अशें कळोन येयलें की हें बरेंपण न्हू पूण तेंचे आहा पळय ते पाड घालपाक। आतां आसा त्या प्रमाणे ही नदी आहा आनी नदीच्या समोर ही सगळीं घरां आहा। आतां तांकां आजून पासून सांगूंक ना कितले उंचायेचे हो भांडारो येता काय डॅम येता पळय तो, सो तांकां सगळ्यांक काडकान दवरल्या। सो तांकां खबर ना कितें जाता पळय ते स्वताची आपणाची स्टडी करून तांकां आतां अशें गमोन येयलां की हे बरेंपण कांयच ना म्हणून। ही तेंची पिडकेची जे हे ऑर्चर्ड बी आहा ते पाड घालपाचे बुडोवन आनी घरां आहा ती बुडोवन उडोवपाची आनी टायडल वेव जो एक्शन आहा ह्या न्हंयक तोय पाड घालपाचो। सो तेंच्यांनी ठाम डिसिजन घेतला की हो प्रकल्प तेंच्या बऱ्याक न्हू पूण तेंचे पर्यावरण आनी तांकांय पाड घालून उडोवपाचे। सो आमचो पुरो सपोर्ट आहा तांकां आनी आमी मागता सरकारा कडेन की हे फटोवन असले प्रकल्प हाडीत रावला आनी लोकांक आतां बुद्धी येयल्या आनी लोक आतां भायर सरत आहा आनी पासियन्स चॅक करनाका लोकांचे। प्लीज विड्रॉ दीस प्रोजेक्ट। आयज जर तुमकां खरेंच गोंयकारांचें जर बरें करपाचें आशिल्लें जाल्यार तुमी गांवांनी येवन विचारतले आसले शेतकाऱ्यांक तुमी शेतां कित्याक रोवपाची बंद केली, गांवांत मानश्यो बांदतले आसले, गांवांत तुमी बांद बांदतले आसले। ते केन्ना येयला म्हाका हांवें जाल्यार आयकोना। सरकार तुमच्या दारीच्या माध्यमांच्यान केन्ना हो प्रश्न विचारला कित्याक शेतां रोवपाची बंद केली काय म्हणून। खरेंच जर तुमकां गोंयकारांचें बरें जावपाचें आशिल्लें जाल्यार तुमी लेबर लॉ जो आसा तो सारको जाग्यार घालतले आसले। आयज आमी पळयता आमचे पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे 10,000चे सर्विसी खातीर तळमळटा आनी बाकीचे इतर स्टेटींच्यान येयल्ले लोक तांकां कशे तरेन लेबर कशें ट्रीट करता पोस्ट ग्रॅज्युएट भुरग्यांक अशें ही जे चित्र आसा ते गांवांनी चालू आसा। खरेंच जर तुमकां गोंयकारांचें बरें करपाक जाय जाल्यार अशे तरेन बरें करा। असो नेचर डिस्ट्रॉय करून जेणे करून आमच्यो फुडल्यो पिळग्यो तितूंतल्यान सामक्योच गांवाचे गांव पिड्ड्यार जातले हें जावंक दिवं नाका। आनी दुसरी एक गोश्ट म्हाका सांगन दिसता, आयज आमी पळयता की गांवांत शेत रोयतले कुदळ मारतले जाल्यार 10 वांगडी एकठांय येवन तो गांवाचो न्याय करताले आनी ह्या गांवचो न्याय आयज बिल्डर लॉबी करता। जशें आमी गोंयकारांक ते जावंक दिवंक फावना। लोक रस्त्यार आसा आनी प्रोग्राम जाता पळय ते पॉलिटिशियन्स थंयसर बिंदास एन्जॉयमेंट करता म्हणल्यार हो महाशिवरात्री सिलेक्टेड लोकांक लागून आसा काय कितें। आज खरें आमचे गोंयच्या राखणदाराची टीम पूर्ण आमी वेगळ्या गांवांच्यान हांगासर आयिल्ले आसात। तालिगांवचे लोक आयिल्ले करीश बाब आनी सगळे टीम तालिगांवच्यान आयिल्ले आसात। कोर्ली दिनेश बाब बोमाच्यान आयिल्ले आसात। दिवारच्यान संदेश प्रसाद बाब दिवारच्यान आयिल्ले आसात। नुवेच्यान, म्हापसाच्यान, पोरवरच्यान आमचे दिपेश बाब सगळे आयिल्ले आहा। हांगचो खांडेपारच्यान आयिल्ले आसात, माजोड्ड्याच्यान आयिल्ले आसात। मागीर उल्हास बाब आमचो उसगांवच्यान आयिल्ले आसात। आयज गोंयकारांनी दाखोवन दिल्ले आसा गोंयकार उलोवंकय शकता आनी हातूय दाखोवंक शकता म्हणून। आनी हो हात आमी आयज एकठांय जाल्ले आसा गोंयकार ते दाखयतले सरकाराक। आयज जर आमी आयज हांव पळयता हो प्रसंग आयज कित्याक येयला आमचेर। आयज तिनूय वाठारान जर पळयलें तेणी आमकां ग्रांटेड धरल्या, तिनूय कमळाचे बरोबर तेन्ना हो भ्रम मोडटले पळय आमी तेंचो आनी तांकां आमची भिरांत दिसतली तेन्नाच गोंयकाराचें जग जातलें। जे आमकां ग्रांटेड धरल्या पळय तेणी अरे कितें करतले आमचे सगळे आमचे पट्टे घालून आमच्या फाटल्यान येता। आयज बसतले इलेक्शन येयलें म्हणटच मतां आमकांच मारतले ह्या भ्रमान ते आसा म्हणून आयज आमकां रस्त्यार येवचें पडलें।
कित्याक असले इन्वेस्टमेंट ते हाडटात ताणले ते 50-60% खातात ते लूट मारपाक हे प्रोजेक्ट हाडटात ते लूट मारपाक आनी कांय ना कांय कोणाचें बरें करना ते आपणाचीच बॉल्सां भरूंक सोदतात हे प्रेझंट गव्हर्मेंटा पळय तो असलो गव्हर्मेंट आय एम 60 नाव ऑलमोस्ट सिनियर सिटीजन 51 असलो हांवें केन्नाच एडमिनिस्ट्रेशन पळोवंक ना इतलें थर्ड क्लास आनी सगळी चोरी आनी कांय ना. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, मनीषा जाधव आणि ओंकार देशप्रभू. CISF वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 आयतारा गोंयांत पावली. या राष्ट्रीय कार्यक्रमात वंदे मातरमाच्या 150व्या वर्साच्या उत्सवाचेर भर दिला आणि तातूंत समाजीक वावर, थळावी संस्कृताय आणि तरणाट्यांची रॅली हांचो आस्पाव आसा. दर्या देगेवयली सुरक्षा आणि जागृताय वाडोवपा खातीर पणजे, वास्को, कळंगूट या दर्या देगेवयल्या वाठारांनी भोंवडी काडली. चिखली पंचायत मैदानाचेर तांकां येवकार दिलो. राष्ट्रीय सुरक्षा वांगडाच CISF सायक्लोथॉन सारख्या जायत्या कार्यावळींनी वांटो घेता आनी आपली एकंदर यशस्वीताय वाडयता अशें अलोक कुमार हांणी सांगलें. या सायक्लोथॉनाक 50% भाग घेवपी बायलां आसात. बायलांक सशक्तीकरण आनी फिटनेस हांचे बळगे दाखयता. या कार्यावळीक CISF चो मुखेली हाजीर आशिल्लो. हिंदुस्तान के पश्चिमी और ईस्टर्न दोनों ही कोस्ट से शुरू किया है. वह न केवल CISF की राष्ट्रीय सुरक्षा के प्रति प्रतिबद्धता को दिखाता है, बल्कि कोस्टल विलेजेस के जो बहुत सारे मुद्दे हैं उन मुद्दों से भी CISF का नज़दीक से जुड़ने का एक बहुत ही अच्छा प्रयास है. पिछले साल भी एक साइक्लोथॉन CISF ने किया था, लेकिन इस बार का साइक्लोथॉन स्केल में और साथ में इंटर एजेंसी कोऑर्डिनेशन में उससे कहीं ज़्यादा है. वो हमने अभी ऑनरेबल मिनिस्टर साहब जो कह रहे थे उसमें भी वो उस चीज़ की झलक दिखाई दी कि कैसे यहाँ के जो कमांडेंट्स हैं, चाहे वो योगेश परमार जी हों या विनोद बाबू हों और बाकी भी ऑफिसर्स, बीच में बॉम्बे से भी यहाँ पे आए और जो डिफरेंट एजेंसीज हैं गोवा गवर्नमेंट की, उनके साथ कोऑर्डिनेट किया. मेरे लिए CISF खास तौर पे इसलिए भी इम्पोर्टेंट है कि गोवा पुलिस का DGP बनने से पहले मैं 2.5 साल तक CISF में ही था. मैं नॉर्थ इंडिया देखता था उस समय, IG नॉर्थ सेक्टर. मैं और ADG CISF जो यहाँ पे हैं विजय प्रकाश जी, मेरे बैचमेट भी हैं, हम दोनों ने लगभग एक ही समय में CISF ज्वाइन किया था. और जैसा कि मिनिस्टर साहब बता रहे थे कि CISF की जो रीच है वो 370 यूनिट से ज़्यादा जगहों पे हिंदुस्तान में CISF की प्रेजेंस है. जो सेक्टर्स हैं, चाहे वो एयरपोर्ट सिक्योरिटी हो, चाहे वो पोर्ट की सिक्योरिटी हो, चाहे इंडस्ट्रियल जो यूनिट्स हैं उनकी सिक्योरिटी हो, और जो हिंदुस्तान के सिक्योरिटी के लिए स्ट्रेटजिक सेक्टर्स स्पेस और एटॉमिक एनर्जी है, चाहे उसकी सिक्योरिटी हो, या कश्मीर में जो सेंसिटिव जेल्स हैं उसकी सिक्योरिटी हो, और जो जनतंत्र का मंदिर संसद है उसकी सिक्योरिटी हो, वो तमाम CISF के जिम्मे है. और इसलिए CISF का जो एक काम करने का फलक है वो बहुत ही विस्तृत है. और CISF जब से शुरू हुई है तब से कंटिन्यूअस एक्सपेंशन के मोड में है और 3 यूनिट से शुरू होकर 370 यूनिट को क्रॉस कर चुकी है. जो इसकी स्ट्रेंथ है लगभग 2 लाख के आसपास है और BSF और CRPF के बाद तीसरी सबसे बड़ी सेंट्रल फोर्स है. और इसकी जो वर्क कल्चर CISF का है उसमें जो प्रोफेशनलिज्म है वो आप देख रहे हैं. आज का जो ये कार्यक्रम है उसमें उसकी झलक दिखाई पड़ती है. This team which we are witnessing here, it has come all the way from Lakpat Fort to Goa. It is covering the western coast of India. It feels so honored to be here in front of all of you because we are following what Honorable Prime Minister and Honorable Home Minister has suggested to CISF to take up this matter, to take up this cudgel, to include a holistic approach towards the coastal security. We have taken up this matter with ourselves, and CISF, as always, have taken a great step in ensuring the coastal security. This time, as my batchmate Alok, who is the DGP here, and I welcome him and thank him,
for being here and being always supportive to me. As he was saying, this year, this coastal cyclothon is little different. The reason being, we are engaging with the community participation more than simply traveling coastline. And this was the vision of our DGP, our DG CISF Shri Praveer Ranjan, who wanted that there should be more engagement with the community. We should know more. We should make them security conscious. We should make them understand their involvement and their importance of people who can ensure security on coast. I will not take much time because I can see restless kids moving around here and there. So I will leave the stage early, and I will just say thank you for coming and gracing this occasion. We are very happy, and I must congratulate the team which has come all the way, and who will be going. They'll be going to Mangaluru, and then from Mangaluru to Cochin, where we'll have a grand celebration at Cochin. CSFन जे ऑर्गनायज केलेले आसा सायक्लोथॉन, आणि हे लास्ट इयरूय जाल्लेले. लास्ट इयर एवरी इयर हे CSF ऑर्गनायज करता, आणि जे CSFचो जो मेन युनिट आसा ते आमचे मुर्मगांव MPA भितर आसा, आणि थंयचो जो कमांडर आसा तो एवरी इयर म्हाजे कडेन कॉर्डिनेट करता. लास्ट टायमूय आमी हो सड्याचेर प्रोग्राम केल्लो आणि बरो केलेलो. अशे सगळे सायक्लिस्ट आमचे सड्याचेर आसलेले. ह्या फावटी तांकां खंयच्या तरी गांवान करून जालो. ते म्हाजे कडेन एप्रोच जाले आनी म्हणपाक आमकां एक गांवान करूंक जाय. आमकां इन्स्ट्रक्शन तशें येयला कितें तांकां गांवान दवरपाचें म्हणून आमी हो चिकालीम विलेज पंचायत घेतले. मोविन जो MLA आसा ताका सांगले, आनी ताच्या उपरांत हो प्लेस डिसायड जालो. आयज वी फील प्राउड कितें वंदे मातरम जेका 150 वर्स कंप्लीट जाला, आनी त्या निमतान आयज हो प्रोग्राम सायक्लिस्टाक तांकां फेलिसिटेट करपाक आमी सगळे जाण हांगा एकठांय जाल्लेले आसा. आय सॅल्यूट CSF युनिट फॉर ऑर्गनायझिंग दीस अ ब्युटिफूल प्रोग्राम. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. खेळा संचालनालयान कुर्टी फोंडा स्टेडियमाचे नाव रवी नायक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशें दवरला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी नाव बदलपाच्या सुवाळ्याचे उक्तावण करून स्टेडियमाची जीर्णोद्धार करपाची घोषणा केली. तशेंच ह्या संकुलात सर्गेस्त रवी नायक हांची मूर्त स्थापन करतले. खंय तुमच्या खातीर आशिल्लो हो कुट्टीतलो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आयच्यात रवी नायक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या नांवात वळखतलो. आनी फक्त इतकेंच न्ही, फुडल्या वर्सभराच्या भितर ह्या पुराय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे नूतनीकरण जे करपाक जाय पयलीं तेंय काम आमी हातांत घेतलें. आनी फक्त नांवच न्ही, तर बाब रवी नायक हांचो स्टॅच्यू अर्धपुतळो जो आसा पयलीं तो ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर आमी पुराय करतले. आनी जेन्ना जेन्ना ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान येतले तेन्ना तेन्ना बाब रवी नायक हांची आमकां याद, विशेश करून भुरग्यांक याद तांची येवपाक जाय म्हणून तांचो अर्धपुतळो होय बी ह्या कॉम्प्लेक्सात आमी घालतले. आमी नांव दिवण्या फाटीमागचो उद्देश एकूच, फोंड्याकारांक सदोदीत बाब रवी नायक हांची याद उरपाक जाय. गोंयांतल्या लोकांक तांची सातत्यात याद उरपाक जाय. बाब रवी नायक हो कुळ मुणकारांचो, बाब रवी नायक हो युवकांचो, रवी नायक हो सामान्य मनशांचो नेतो आशिल्लो, आनी तांची याद ही कायमची आमकां गोंयकारांक उरची म्हणून हो कार्यक्रम आमी आयच्या निमित्तान हांगासर याद केला. फोंड्याकारांक ना जाल्यार दिसत बाब रवी नायक हे गेले आनी आमी तांकां विसरूंक ना. भारतीय जनता पार्टीचें सरकार हे आपल्या नेत्याक आनी लोक कल्याणकारी करपी ह्या नेत्यांक सदोदीत याद दवरता. म्हणून बाब रमेश तवडकरान जशें म्हटलें की तांची लिगसी भारतीय जनता पार्टीचें सरकार फुडें व्हरता, म्हणून तर तांचो आज नांव हे आमी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक दिला. हांव मुद्दामून याद करपाक जाय म्हणून सांगता, कारण कुळ मुणकार हो तांचो फेवरेट सब्जेक्ट. आणि म्हजें घर हें करता आसतना आमी म्हटलें की मुणकाराचें घर कायदेशीर जावपी होय कायदो आमी हाडलो. आनी ताच्या खातीर एक स्टेप फुडें वयता आसतना घडये कदाच बऱ्याचशा मुणकारांक खबर ना, आनी ताचें मुणकाराच्या जागेत आसलेलें घर हाज्या फुडें कोणाकूच भाटकाराक तें विकूंक मेळचें ना. ताजें घर आनी ताची 300 स्क्वेअर मिटर जागा ही सरकारात कायमची, ही कोणूच म्हणजे भाटकार हे विकूंक शकना. आमी बरेचशे फावटी मुणकाराच्यो केसी लडटा आमकां आमचो भाटकारूच बदललो हे दिसतालें, पण हाज्या फुडें भाटकार बदलचो ना, भाटकार तोच उरतलो केस कितली प्रोलॉंग जाली सुद्दां जाल्यार.
म्हणून तर एक स्टेप आमच्या सरकारान आनी एक स्टेप हे त्यांचे स्वप्न आशिल्ले, कारण सामान्य मनशाक जो मुणकार आसा त्याचो जागो ताका मेळचो, त्याचे घर ताका मेळचें हे स्वप्न तांच्यांनी पळयल्ले आणि ते फुडें व्हरता आसतना गोंयांतल्या मुणकारांक तांचे कायदेशीर घर मेळचें हेच त्यांचे स्वप्न परत एकदा म्हज्या सरकारान हे खरें करून दाखयला. त्या बद्दल आयच्या निमित्तात म्हणजे तांकां याद करता आसतना अश्यो विविध गजाली आमी सातत्यात करीत आसा. रितेश हांच्यानी उलयता आसतना सांगलें की दे आर नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर म्हणून हांवें म्हटलें की ही जेन्ना आमी जाका म्हणटा की वेगवेगळ्यो कला तांच्या मदीं आशिल्ल्यो, जशें ते भुरग्यां मदीं गेले काय भुरग्यां सारके वागताले आणि सातत्यात तुमकां कितें जाय, खेळपाक जाय मरे, खेळपाक जाय मरे, हे तेचे पर्टिक्युलरली शब्द आसताले आणि त्या पद्दतीच्यो स्पोर्ट्स एक्टिविटी करपा खातीर आता हे तांकां दी हे डायरेक्ट शेतकाऱ्यांचे गेले तुमकां कितें जाय, तुमकां कितें जाय ह्या स्टायलीक ते विचारताले आणि त्यो पर्टिक्युलरली तांकां दिवपाचेय बी ते सातत्यात काम करताले. ही तेंची खासियत आशिल्ली. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. मोरजी श्रीमान योगी मंडळान पेडणे तालुका अभंग सर्त महाशिवरात्रीच्या निमतान घडोवन हाडली. हे सर्तीक लोकांचो बरो प्रतिसाद लाभलो. पळयात काय उर्बे भरीत खीण. स्पर्धा जी आयोजित केलेली आहे श्रीमान योगी मंडळाने, ते असं करतंय की मागचे 28 वर्षात ते करत आहे. त्याच्या मागे खूप असे जे कार्यकर्ते आहेत ही स्पर्धा घडवण्यासाठी आणि आजच्या महाशिवरात्री दिवशी ही स्पर्धा अशी घडून येते. मी बाकीच्या मंडळ क्लब असे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पण असेच स्पर्धा घडून आणावी आणि प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मी जास्त काही वेळ घेत नाही, आमची पालखीचा वेळ झालेला आहे. तसंच मी त्यांना धन्यवाद देतो. अशी स्पर्धा त्यांनी चालू ठेवावी आणि बाकीच्या क्लबांनी सुद्धा ही स्पर्धा अशी स्पर्धा घडून आणून देवस्थानाच्या परिसरामध्ये चांगलं कार्य करावं. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक.